मला ऍड एवढंच करायचं होतं की मगाशी मी कुठल्याही बोलण्याचा प्रतिवाद केला नाही. तो प्रतिवाद याच्यासाठी केला नाही की तुम्ही म्हणालात पातळी सोडू नका. मला वाटतंय की त्यांनी पातळी सोडलेलीच नाही. ते ज्या पातळीवर आहेत त्या पातळीवरून बोलतायत. सो त्यांचं स्वागत आहे. त्यांनी ती पातळी वारंवार दाखवली पाहिजे. कारण भाजपाचं वैचारिक दारिद्र्य आणि भाजपाची गलिच्छ भाषेची पद्धत आणि लॉजिकल न बोलता सतत गोंगाट करणं आणि समोरच्याला अत्यंत अभद्र भाषेत बोलणं हे त्यांचे संस्कार, त्यांच्या नेत्याचे कुटुंबाचे संस्कार ते दाखवतात, ते दाखवू देत. पण ज्यांना असं वाटतं, मी तर कधीच लपवलं नाही की मी बाळासाहेबांची किंवा मी शरद पवारांवर किंवा मी काँग्रेसवर मी चळवळीतली आहे आणि मी त्या सगळ्या लोकांवरती टीका केलेल्या आहेत. परंतु ज्या देवेंद्र फडणवीसांनी चक्की किसिंगची भाषा केली ते तिथेच त्यांनाच घेऊन बसले. ज्या फडणवीसांनी एकेकाळी नवाब मलिक, छगन भुजबळ आणि कित्येक नेते ज्यांच्यावरती टीका केल्या त्यांना ती मांडीवर खांद्यावर घेऊन खेळत बसलेले आहेत. ज्या भाजपने असंख्य लोकांना जेलमध्ये टाकायची भाषा केली आणि त्यांना आम्ही याला बघून घेऊ त्याला बघून घेऊ ये तो सलाख हो की आगे पीछे हो गे म्हटलं, त्यांना ते घेऊन बसलेले आहेत. ज्या देवेंद्र फडणवीसांनी अक्षरशः मी वेगळा विदर्भ होईपर्यंत लग्नच करणार नाही असं म्हटलं, त्यांनी तोही शब्द पाळलेला नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पिलावळ काय म्हणते आणि हे सगळे नर्सरी ग्रुपचे काय गोंगाट करतात याने आम्हाला काहीच फरक पडत नाही. एक